मिसिंग लिंकवर फोटो किंवा सेल्फीसाठी थांबल्यास प्रवाशांना आर्थिक दंडासह गुन्हा दाखल होण्याची शक्यता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर काही प्रवासी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी वाहनं थांबवत असल्याचं समोर आले. मात्र हा प्रकार आता प्रवाशांना महागात पडणार असून महामार्ग पोलिसांनी यावर कठोर कारवाई सुरू केली आहे. मिसिंग लिंकवर फोटो किंवा सेल्फीसाठी थांबल्यास प्रवाशांना आर्थिक दंड लागू शकतो, तसंच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. मिसिंग लिंकवर वाहनं 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगानं धावत असतात. अशा परिस्थितीत मध्येच थांबून फोटो काढणं हे अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळेच पोलिसांनी अशा प्रकारांवर बंदी घालत दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. मिसिंग लिंक हा प्रकल्प विशेषतः घाटातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी उभारण्यात आला आहे. अशा ठिकाणी वाहनं थांबवणं म्हणजे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणं ठरत आहे. महामार्ग पोलिसांनी स्पष्ट इशारा दिलाय की यापुढे मिसिंग लिंकवर थांबून सेल्फी किंवा फोटो काढणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाईल. पोलिसांकडून केवळ दंडच नव्हे तर गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हेही नोंदवले जाणार आहेत. सकाळपासूनच अशा घटनांमध्ये वाढ झाल्यानं पोलिसांनी कडक भूमिका घेतली. कारवाई टाळायची असेल तर मिसिंग लिंकवर कुठेही न थांबता प्रवास करा असं आवाहन महामार्ग पोलिसांनी केलं आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी आणि अपघातांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा यंत्रणांनी केलाय. पूर्वी दररोज 10 ते 15 अपघात किंवा कोंडीबाबत कॉल्स येत होते, मात्र आता एकही कॉल्स नियंत्रण कक्षाला आला नाही. उड्डाणपूल, बोगदे, मेट्रो अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो अशा सुविधा आणि टोलेजंग इमारती यामुळे ठाणे शहर मुंबईनंतरची पहिली पसंती ठरत असतानाच येथील झोपडीधारक पुनर्विकास योजना रखडल्यानं हक्काच्या घरांपासून वंचित राहत असल्याचं समोर आले. जवळपास 36 प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचंही पुढे आले. ठाण्यात 1,12,500 झोपड्यांची नोंद झाली आहे. परंतु त्या तुलनेत आतापर्यंत केवळ 51 ठिकाणीच पुनर्वसन प्रकल्प राबवले गेले असून 7,041 झोपडीधारकांचं हक्काच्या पक्क्या घरांचं स्वप्न पूर्ण झाले. तर 36 प्रकल्प अजूनही मंजुरीच्या फेऱ्यात अडकले असून सुमारे 13,696 झोपडीधारक प्रतीक्षेत आहेत. ठाणे शहरात हजारो इमारती उभ्या राहिल्या असून सध्या 400हून अधिक गृहप्रकल्प सुरू आहेत. दुसरीकडे येथील अनधिकृत धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी देशातील सर्वात मोठी आणि पहिली क्लस्टर योजना आकार घेते. दुसरीकडे वागळे, लोकमान्य नगर, कळवा, मुंब्रा, मानपाडा आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या झोपडपट्ट्या असून ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून पुनर्वसन योजना राबवली जाते. परंतु त्याची गती अत्यंत मंद असल्याचंही समोर आले. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून ठाणे महापालिका क्षेत्रातील पुनर्विकास प्रकल्पांच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 51 योजनांमध्ये 7,041 झोपडीधारकांना सदनिका देण्यात आल्या आहेत. यामध्ये ओसी म्हणजेच निवासी ताबा मिळालेले केवळ 27 प्रकल्प आहेत, तर वापर परवाना न घेता 1,000हून अधिक झोपडीधारकांना 10 प्रकल्पांचा ताबा दिल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. SRA अंतर्गत 24 योजनांचं काम सुरू असून यामध्ये 269 चौरस मीटरची 1 तर 300 चौरस फुटांच्या 23 योजना आहेत. मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये 12 योजना असून 4 ठिकाणी 269 तर 8 ठिकाणी 300 चौरस फुटांच्या सदनिका आहेत. मात्र योजनांमध्ये प्रगती नसल्याची कबुली खुद्द प्रशासनानं दिली आहे. परिणामी 13,696 झोपडीधारक हवालदिल झालेत. ठाणे शहरात भारतातील पहिलं रंगसंग्रहालय आणि 100 वर्ष जुन्या ऐतिहासिक बाजारपेठांचा पुनर्विकास करण्याच्या मागणीसाठी भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर त्या दोन्ही प्रकल्पांचं सादरीकरण केले. दरम्यान आयुक्तांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून या प्रकल्पामुळे ठाण्याला सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रात मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे या दोघांनी तीच भेट घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 2 महत्त्वाचे प्रस्ताव सादर केले. हे प्रस्ताव केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत राबवण्याचा विचार असून
शहराच्या सांस्कृतिक ओळखीबरोबरच आधुनिक विकासाला चालना देण्याचा उद्देश आहे. पहिल्या प्रस्तावात ठाण्यात भारतातील पहिलं रंगसंग्रहालय उभारण्याची योजना आहे. पारंपरिक रंगसंग्रहालयापेक्षा वेगळा अनुभव देणाऱ्या या प्रकल्पात रंगाचं विज्ञान, मानसशास्त्र, दृष्टी, ऑप्टिकल इल्युजन आणि सांस्कृतिक महत्त्व यांचे 12 दालनांमधून सादरीकरण केलं जाणार आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर करण्यात आलेल्या दोन्ही विकास प्रस्तावांचे कौतुक करत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय. अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत हे प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले. सॅटिस प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीचा त्रास, नगरसेवक भरत चव्हाण आणि ओंकार चव्हाण यांची अधिकाऱ्यांसह पाहणी. ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात सॅटिस प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात असून स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर खोदकाम आणि पायाभूत कामांमुळे वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम झालाय. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा प्रमुख रस्ता बंद असल्यानं कोपरी पूर्व येथील अनेक सोसायट्यांमधील नागरिक, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच दैनंदिन प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओंकार चव्हाण यांनी रेल्वे विभागाचे अभियंते तसंच ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन सखोल पाहणी केली. पाहणी दरम्यान नागरिकांच्या तक्रारी, वाहतूक कोंडीचे ठिकाण तसंच पर्यायी मार्गांचा अभाव यावर चर्चा करण्यात आली. स्थानिक रहिवाशांनी कामामुळे वाढलेला प्रवास वेळ, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांना होणारा अडथळा याकडेही अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं. अधिकाऱ्यांनी यावेळी आश्वासन दिलं की पुढील 5 ते 6 दिवसात तात्पुरता मार्ग मोकळा करून नागरिकांना दिलासा देण्यात येईल. तसंच सध्या सुरू असलेल्या प्रकल्पातील महत्त्वाची कामं पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण रस्ता पूर्ववत करून वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्याचं नियोजन आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून दैनंदिन प्रवास सुलभ होईल असा विश्वास नगरसेवक भरत चव्हाण यांनी व्यक्त केलाय. तसंच प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्या समन्वयातून समस्या लवकरच सुटतील असंही त्यांनी नमूद केले. पाहणी केलेली आहे, अनेक समस्या भेडसावत आहेत, काय निदर्शनास आलं? नाही, वस्तुस्थिती आता तुमच्या लक्षात आलं की सॅटिसचं काम चालू असताना आमच्या आजूबाजूला सुदर्शन कॉलनी आहेत, बाकीच्या सोसायट्या आहेत, त्या लोकांच्या आपल्याला वारंवार कंप्लेंट येत होतं. रिक्षाच्या विषय लोकांच्या नागरिकांच्या कंप्लेंट येते की ते तिथं तुम्ही आनंद टॉकीचे तर बघितलं तर सर्व रिक्षा बाहेर आहेत. म्हणून आम्ही त्यांचे सिनियर पी दिलीप पाटील असो, आमचे कोच साहेब रेल्वेचे सर्व अधिकारी असो, आमचे महापालिकेचे अधिकारी असो, आमचे सहाय्यक आयुक्त असो, यांच्या सर्वांच्या माध्यमातून एक आम्ही ट्रॅफिक ऑफिसर दिलीप पाटील असो सिनियर पी त्यांच्या माध्यमातून एक व्हिजिट घेतली की बाबा इथं नेमकं काय करायला पाहिजे. कारण आता आपण बघितलं असेल या सुदर्शन कॉलेजच्या या संदर्भात तिकडे फायरची गाडी जायला जागा नाही, कारण यांनी सर्व ते पॅक करून टाकलं. परत आपल्या कोपरीच्या लोकांना जायला त्या पलीकडे जायला त्यांनी तो पॅक केला, कारण आपला हा रोडचा आहे दुवा आहे. मग तो कोलीवाडा असो, अश्वनाथ चौक असो, हा परिसर मंगला स्कूलच्या इथला असो, या लोकांचे परत बाहेरची लोक बी ह्या रोडनीच जायचे. मग त्यासाठी आम्ही संबंधित अधिकारी रेल्वेचे आणि आपले महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी आता ते रोड 4-5 दिवसात खोलून देणार आहे की लोकांना जायला तिथं आम्ही बोललो हॉलिजन लाईट बीटची व्यवस्था करा, तिथं सिक्युरिटी ठेवा, कारण ती आडोसा आहे. उद्या आता तुमचं काम चालू असताना तिथं महिला भगिनी कुठे गेल्या तर त्या लोकांना रिस्क नको म्हणून सिक्युरिटी बी ठेवा. आणि त्या बाजूने त्यांनी ते 6 दिवसात आता बॅरिकेड लावून ते व्यवस्थित ते चालू करणार रोड यायला. दुसरा प्रश्न होता सुदर्शन कॉलेजच्या ह्या भागातल्या परिसरातल्या लोकांचा सर्व ड्रेनेज लाईनच्या आणि ह्या सर्व लाईनी चॉकअप झालेल्या आहेत. तर त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो की ह्या लाईनी आम्हाला ओपन करा, आणि ते तुम्ही जे वरती हे केलेलं आहे बंद केलं, वरती केलं, पावसाळा आलाय, परत ते पाणी सोसायटीत नको घुसायला लोकांच्या, त्या संदर्भात बी आम्ही डिस्कस केलं. त्या संबंधित त्यांनी समाधानक उत्तर दिलं. पण मेजर विषय असा होता की या रिक्षाच्या या भागात आनंद टॉकीच्या इथं बरेच लोकांच्या कंप्लेंट आहेत, कारण ह्या रिक्षा ज्या आहेत त्या व्यवस्थित लागल्या पाहिजेत. म्हणून त्या संदर्भात आम्ही सांगितलं की बाबा ह्या रिक्षाचं तुम्ही कधी करता, तर त्यांनी आम्हाला ऑक्टोबरपर्यंत गाईडलाईन दिली की आम्ही ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला त्या रिक्षा आतमध्ये कशा जातील येऊन यू टर्न मारता येईल असं नियोजन करतो. त्या संदर्भात आम्ही त्याच्याशी डिस्कस केलं. अनेक नागरिक तक्रारी करताना पाहायला मिळाला, तिथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकही होते, वाहतूक कोंडी होते, कारण जागा छोटी आहे. याकडे कशा पद्धतीने कसं आता आमचं 3 महिने झालं आम्ही महापालिकेच्या ट्रस्टवर आलो. अगोदर तर 6 वर्ष तुम्ही बघितलं की काही नव्हतं, तर आता आम्ही त्या पद्धतीने महापालिकेत विषय उचलतोय, महासभेत विचारतो, ओंकार चव्हाण असो, आम्ही असो, सरी त्यांची टीम असो, आम्ही त्या माध्यमातून हे प्रयत्न करतो की लोकांना जी सुविधा पाहिजे, कारण हा कोपरीचा एक दुवा आहे, या भागामध्ये लोक भरपूर गर्दी असते. या संदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्याशी बोललो, त्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं आणि ते प्रॅक्टिकल काम करून देतील. लवकरच हा रस्ता खुला करण्यात येणार आहे का? हो.
आता ते सांगतील साहेब, त्यांच्याशी दिसतील. प्रोजेक्टचं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे काय होतंय की बॅरिकेटिंग आम्ही थोडं बाहेर लावलेलं आहे, रोडवर येत आहे, पण ते आमचं काम ऑक्टोबरपर्यंत होत आहे. तर रिक्षा आणि सगळी जी 4 व्हीलरची ट्रॅफिक आहे ती आमच्या आत डेकवर येईल ग्राउंडवरून, आणि त्याला एंट्री एक्झिट व्यवस्थित बनवलेलं आहे आणि ते बाहेर पास होईल. तर ह्या रोडवरचा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो पूर्ण निकाली निघेल, जे असं काय राहणार नाही या रोडवर. आणि हे अत्यंत महत्त्वाचं तुमचं स्टेशन बनतंय, याच्यामध्ये बस सर्व्हिस सगळी वर जाते, त्यामुळं कंजेशन ह्या एरियातलं कम्प्लीट जाणार आहे. एकदम फ्री मुवमेंट राहील ट्रॅफिकची. त्याचा सर्वे पण आम्ही केलाय, सर्वे प्रमाणे काम पण चालू आहे. हा रस्ता देखील आता लवकरच खुला करण्यात येस 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 ऑक्टोबरमध्ये हे बॅरिकेटिंग निघले, रस्ता खुलाच होईल. नाही, आतला. हा तो पण खुला होईल. तो किती दिवसात खुला करणार? ते पण आतला आता पॅसेंजर साठी जी मुवमेंट आहे ती 7 दिवसात 7 दिवसात 7 दिवसात. पश्चिम बंगालमधील गुंडगिरी उलथवून टाकत तेथील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपच्या हाती सत्ता दिली आहे. हा केवळ विजय नसून तो ऐतिहासिक महाविजय असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची 35 वर्ष आणि ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची सत्ता म्हणजे सर्वसामान्यांचा छळ आणि दुर्बलता यांचं प्रतीक होते. मात्र यंदा तेथील जनतेनं भाजपला सढळ हस्ते विक्रमी मतदान करत सत्ता दिली. आधी 2016 मध्ये भाजपला फक्त 3 जागा मिळाल्या होत्या, तर 2021 मध्ये 77 जागा मिळाल्या होत्या. यावेळी थेट 200 वर झेप घेत भाजपनं इतिहास घडवलाय. या विजयाचे शिल्पकार तेथील मतदारच असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाचा हा चमत्कार असल्याची प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. भाजपच्या या ऐतिहासिक विजयामुळे तेथील गुंडगिरी दहशत संपून सर्वसामान्यांचे कल्याणकारी राज्य येणार असल्याची प्रतिक्रिया केळकर यांनी दिली आहे. पश्चिम बंगालमधील या महाविजयाबरोबरच आसाम आणि पुद्दुचेरी राज्यातही भाजपनं निर्विवाद सत्ता मिळवली आहे. तामिळनाडूतही चांगलं यश मिळालं असून केरळमधील डाव्यांना चांगली चपराक बसल्याचं सांगून केळकर यांनी 5 राज्यात झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल तेथील मतदारांचे आभार मानलेत. आज एक इतिहास घडलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा ज्याला म्हणता येईल की ऐतिहासिक महाविजय हा या देशामध्ये घडलेला आहे. की ज्या ज्या ठिकाणी विरोधी पक्ष राज्य करत होते, शासन करत होते, ज्या राज्यामध्ये ते चितपट झालेले आहेत, मग तामिळनाडू असो, केरळ असो, बंगाल असो, पांडिचेरी असो, आसाममध्ये तर भारतीय जनता पार्टी गेली 2 टर्म राज्य करत होती, त्या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे. त्याच्यानंतर पांडिचेरीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे. आणि बंगालचा विजय जो आहे तो अभूतपूर्व विजय. भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने झेप घेतली आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बंगालचा विजय आहे. की ज्या पक्षाचे 2 आले होते त्याच्यानंतर 77 आले आणि आता पूर्ण राज्यच बंगालचं जे आहे ते भारतीय जनता पार्टीने ताब्यात घेतलेलं आहे. मतदारांचं अभिनंदन करत असताना सन्माननीय विश्वगुरू माननीय मोदीजी असतील, अमित शहाजी असतील आणि असंख्य त्या ठिकाणी लढवय्ये बंगालचे कार्यकर्ते असतील की त्यांनी आज दहशतवाद, गुंडागिरी ही संपुष्टात आणलेली आहे. आणि ममता बॅनर्जीचं जे त्रास देणारं, सामान्य नागरिकांना त्रास देणारं राज्य जे आहे ते खारिज केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा विजय जो आहे तो नुसता विजय नाही तर हा ऐतिहासिक आणि महाविजय असा म्हणता येईल, असा भारतीय जनता पार्टीने आपल्याकडे आणलेला आहे.